नमस्कार मंडळी, पुन्हा एकदा तुमचं आय लव्ह गावतले या यूट्यूब चॅनलमध्ये सहर्ष स्वागत करतो. आज आपण पाहूया श्री स्वयंभू दत्त मंदिर लाडघर. तर आज आपण आलो आहोत रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यात असलेल्या निसर्गरम्य लाडघर गावात. समुद्र किनाऱ्याच्या अगदी जवळ वसलेले प्रसिद्ध श्री दत्त मंदिर आज आपण पाहणार आहोत. चला तर मग करूया श्री दत्तगुरूंचे दर्शन. मंदिराची रचना साधी आणि पारंपरिक कोकणी पद्धतीची आहे. स्थानिक माहितीनुसार लाडघर गावातील पांडुरंग संभाजी मोरे हे दत्त भक्त होते. त्यांना स्वप्नात श्री दत्तात्रेयांचा दृष्टांत झाला. त्यानंतर गावाच्या उत्तरेकडील टेकडीवर औदुंबराच्या झाडाच्या बुंद्याजवळ दत्तपादुका आढळल्या. त्या पादुकांची विधीपूर्वक स्थापना करण्यात आली आणि पुढे त्या ठिकाणी मंदिर उभारले गेले. मंदिराच्या स्थापनेबाबत स्थानिक माहितीत इसवी सन 1880 ते 1890चा कालखंड सांगितला जातो. मात्र मंदिराच्या आतील नोंदणीत स्थापना 1768 अशी असल्याचा उल्लेखही आढळतो. मंदिराच्या परिसरात गणपतीचे मंदिर आहे. मंदिराची रचना साधी पारंपरिक कोकणी पद्धतीची आहे. मंदिर परिसरात श्री गणेशाचे मंदिर, दत्तपादुका आणि आकर्षक दगडी दीपमाला पाहायला मिळते. मंदिराच्या शेजारी कालभैरवाचे स्थानही आहे. तुम्ही मंदिर आतून पाहू शकता. मंदिराचा पारंपरिक कोकणी स्थापत्यशैलीचा साधा पण आकर्षक नमुना पाहायला मिळतो. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. जर तुम्ही दापोलीत आलात तर नक्की लाडघरला या आणि या मंदिराला नक्की भेट द्या. कोकण काय आहे हे या ठिकाणी आल्यावरती तुम्हाला नक्की समजेल. म्हणून या ठिकाणाला नक्की भेट द्या. मंदिराजवळ प्रसिद्ध लाडघर समुद्र किनारा आहे. लाडघरचा समुद्र किनारा, निसर्गरम्य परिसर आणि श्री दत्त मंदिर यामुळे हे ठिकाण श्रद्धा व पर्यटनाचा सुंदर संगम आहे. दत्त जयंतीच्या काळात येथे भिक्षेची वारी, भजन, कीर्तन, पूजा आणि पालखी असे धार्मिक कार्यक्रम होतात. पालखीच्या दिवसापासून काही दिवस येथे मोठी यात्रा भरते. भाविकांची मोठ्या संख्येने दर्शनासाठी येथे गर्दी होते. या यात्रेत तुमच्यापैकी कोणी आला असेल तर त्यांनी नक्की कमेंट करून सांगा.
एका बाजूला श्रद्धेचे श्री दत्त मंदिर आणि दुसऱ्या बाजूला विशाल समुद्र, डोंगर, हिरवीगार झाडे आणि शांत वातावरण. यामुळे या ठिकाणी आल्यावर मनाला एक वेगळाच आनंद मिळतो. तर मंडळी, आज आपण लाडगर येथील श्री दत्त मंदिराचे दर्शन घेतले. मंदिराचा इतिहास, धार्मिक महत्त्व आणि निसर्गरम्य परिसर तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खरंच या ठिकाणी आल्यावरती मनाला वेगळाच आनंद होतो. तर तुम्ही पण या ठिकाणी नक्की या मंदिराला नक्की भेट द्या. मला जेवढी थोडीफार माहिती होती ती मी सांगितलेली आहे. त्यात काय चूक बीक झाली असेल तर क्षमा असावी. जर तुम्हाला या मंदिराविषयी अजून काही माहिती असेल तर तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा. चला भेटूया पुढच्या सुंदर कोकणी व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.